आपल्या समोर येते काळ्यांनी स्वागत करूया अनिरुद्ध जोशी. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग. आ दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. सुरेख, सुंदर, अप्रतिम. खूप छान झालं गाणं. आणि तू इतका त्या भक्तिभावात असा बुडून गेला होतास पूर्ण. पण ह्या भक्तिभावाच्या चेहऱ्याच्या पाठीमागे ऍक्च्युली एका मित्राचं, खूप जवळच्या मित्राचं लग्न होतं आणि आम्ही सगळे गेलो होतो, मित्रमंडळी सगळेच. आणि लग्नात जेव्हा आहेर द्यायला सगळे म्हणजे वधूवर उभे असतात आणि त्यांना आहेर सगळे नेऊन देत असतात, तेव्हा सगळ्यांची भेट होते. त्यावेळेला आम्ही गेलो तिकडे आणि असं मनात आलं की काहीतरी आता हा खूप आनंदात दिसतोय, जरा याला टेन्शन देऊया. आणि तिथे गेल्यानंतर मी त्याच्याकडे बघितलं, कॉंग्रॅट्स वगैरे म्हटलं आणि मुलीकडे बघितलं, त्याच्या बायकोकडे बघितलं आणि म्हटलं मग ती ओके ओके नो प्रॉब्लेम कॉंग्रॅट्स छान छान दिसतंय, छान दिसतंय. आणि सडनली त्याचा चेहरा बदलला आणि तिचा चेहरा तर म्हणजे असाच झाला. आणि संध्याकाळी तू गेला कामातून तो विचारा. आणि संध्याकाळचा मला फोन आला आणि तो म्हणाला की तू प्लीज ये यार, समजावायला ये जरा, तू खूप टेन्शन झालेलं सगळं. तो गंमत करून गेला. आणि सगळे नंतरचे फोटो कसे होते त्यांचे? खूप टेन्शन मध्ये फोटो आलेले सगळे, तर मजा आली होती. म्हणजे काय रे तू खरंच. पण ते आता त्या तिकडनं त्या तुझ्या वहिनीला सॉरी म्हण बघू. नक्कीच, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि असं काही नव्हतं, आम्ही जस्ट एक प्रँक खेळण्यासाठी हे सगळं केलं होतं. तर सॉरी. तर आपण आता परीक्षकांना विचारूया. नक्कीच.
अजून अनिरुद्धा, अख्ख्या शेड्यूलमध्ये असं फार कमी वेळा झालं की मागे असं जे आम्ही बसतो त्याच्याविषयी आपले पुढे येऊन असं खुर्चीच्या टोकावर बसायला झालं. ती आग जी लागते ना, ती आग तू लावलीस. पण तू सुपर्ब गायलास, म्हणजे मला खरोखर अंगावर शहार आला. हे गाणं मी आतापर्यंत एकतर मला अजून आठवतं स्वतः सुरेशजींच्या गळ्यातनं ऐकलेलं, दुसरं मला आवडलेलं ते स्वप्नीलकडनं ऐकलेलं, आणि आज स्वप्नीलच्या तोडीचं जर का कोणी गायला असेल आतापर्यंत मला सॅटिस्फॅक्टरी त्या गाण्याने आत्मा शांत करण्यास इतपत छान गाणं कोणी जर का गायला असेल तर तू आहेस. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सानंद, फार 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 छान गायलास अनिरुद्ध. आपला तुझा आणि माझा म्हणजे मी तुझ्या एका एपिसोडला मी होतो त्या जुन्या ह्याच्यात, आणि तेव्हापासून आतापर्यंत तुझ्यात खूप मला बदल आणि प्रगती दिसलीये. म्हणजे हॅट्स ऑफ, खूपच छान गायलास. आणि तुला माझ्या लग्नाला बोलवणार नाहीये असं सांगून ठेवतो मी तुला आधीच. वंडरफुल अनिरुद्ध. तर भरपूर कॉम्प्लिमेंट्स आहेत समोरून, म्हणजे मार्कही चांगले मिळालेले असणार, पण आपल्याला समोरून मतही हवी आहेत. गेले 2 आठवडे मी SMS-नी सगळ्यात वरती होतो आणि आपल्या सगळ्यांचा मी खूप ऋणी आहे. मला भरभरून तुम्ही SMS केलेत. आता महाअंतिम फेरी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि मला आपल्या मतांची खूप गरज आहे. माझं गाणं आवडत असेल तर खरंच मला मत द्या. माझा कोड आहे ZMSGP 01 आणि पाठवा 57575 वर.